नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत। बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल। मामाच्या गोव्याला जाऊया हा चित्रपट अंकुश चौधरीचा चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला कुशल बद्रिके आणि संतोष जुलेकर हे आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळत आहे। या चित्रपटाची गोष्ट मित्रांच्या गोवा ट्रिप भोवती फिरते आणि आता या चित्रपटाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। या चित्रपटाने पहिल्या दिवशी 8 लाख रुपये कमवले होते, दुसऱ्या दिवशी 23 लाख रुपये कमवले होते आणि तिसऱ्या दिवशी 41 लाख रुपये कमवले होते आणि या चित्रपटाने एकूण 72 लाख रुपयाची कमाई केलेली आहे आणि वीकेंडचा ग्लास कलेक्शन या चित्रपटाने 84 लाख रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने रणपती शिवराय स्वारी या चित्रपटाने वीकेंडला 64 लाख रुपये कमवले होते। आता ह्या चित्रपटाने मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटाने 72 लाख रुपये कमवलेले आहे आणि या कलेक्शनला मागे टाकलेला आहे। रणपती शिवराय स्वारी या चित्रपटाला मागे टाकलेला आहे आणि हा टॉप 10 चित्रपटामध्ये आता हा 9व्या क्रमांकावर आलेला आहे चित्रपट। या चित्रपटाचा बजेट 60 कोटीचा आहे आणि हा चित्रपट आता थिएटरमध्ये चालू आहे। तुम्हाला पाहायचा असेल तर पाहू शकतात। हा चित्रपट थिएटर मध्ये लागलेला आहे। 2026 मधले दमदार ओपनिंग करणारे 10 चित्रपटाबद्दल जाणून घेऊया। पहिल्या क्रमांकावर हा राजा शिवाजी हा चित्रपट आहे। त्याने 37 कोटीची कमाई केलेली होती ओपनिंग डे ला कलेक्शन मध्ये आणि देऊल बन या चित्रपटाने 15 कोटी 75 लाख रुपये कमवले होते आणि तुंबाची मंजुलाने 3 कोटी 25 लाख रुपये कमवले होते आणि घबाड फूल या चित्रपटाने 2 कोटी 43 लाख रुपये कमवले होते। कांती ज्योती मराठी माध्यम विद्यालयाने 2 कोटी 2 लाख रुपये कमवले होते। अगबाई काय म्हणता सासूबाई या चित्रपटाने 1 कोटी 8 लाख रुपये कमवले होते आणि 7व्या क्रमांकावर भूतम भयम या चित्रपटाने 1 कोटी 48 लाख रुपये कमवले होते आणि सुपर डुपर हा चित्रपट 8व्या क्रमांकावर आहे। त्याने 75 लाख रुपये कमवले होते आणि मामाच्या गोव्याला जाऊया हा चित्रपट 9व्या क्रमांकावर आहे। त्याने 72 लाख रुपये कमवले होते आणि 10व्या क्रमांकावर हा चित्रपट रणपती शिवराय स्वारी हा चित्रपट आहे। त्याने 64 लाख रुपये कमवले होते। हे 10 चित्रपट स्टॉक मधले ओपनिंग डे कलेक्शन करणारे चित्रपट आहे। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत। बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल। मामाच्या गोव्याला जाऊया हा चित्रपट अंकुश चौधरीचा चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला कुशल बद्रिके आणि संतोष जुलेकर हे आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळत आहे। या चित्रपटाची गोष्ट मित्रांच्या गोवा ट्रिप भोवती फिरते आणि आता या चित्रपटाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। या चित्रपटाने पहिल्या दिवशी 8 लाख रुपये कमवले होते, दुसऱ्या दिवशी 23 लाख रुपये कमवले होते आणि तिसऱ्या दिवशी 41 लाख रुपये कमवले होते आणि या चित्रपटाने एकूण 72 लाख रुपयाची कमाई केलेली आहे आणि वीकेंडचा ग्लास कलेक्शन या चित्रपटाने 84 लाख रुपये कमवलेले आहे। या चित्रपटाचा बजेट 60 कोटीचा आहे आणि हा चित्रपट आता थिएटरमध्ये चालू आहे। तुम्हाला पाहायचा असेल तर पाहू शकतात। हा चित्रपट थिएटर मध्ये लागलेला आहे। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत। बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल। मामाच्या गोव्याला जाऊया हा चित्रपट अंकुश चौधरीचा चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला कुशल बद्रिके आणि संतोष जुलेकर हे आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळत आहे। या चित्रपटाची गोष्ट मित्रांच्या गोवा ट्रिप भोवती फिरते आणि आता या चित्रपटाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। या चित्रपटाने पहिल्या दिवशी 8 लाख रुपये कमवले होते, दुसऱ्या दिवशी 23 लाख रुपये कमवले होते आणि तिसऱ्या दिवशी 41 लाख रुपये कमवले होते आणि या चित्रपटाने एकूण 72 लाख रुपयाची कमाई केलेली आहे आणि वीकेंडचा ग्लास कलेक्शन या चित्रपटाने 84 लाख रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने रणपती शिवराय स्वारी या चित्रपटाने वीकेंडला
64 लाख रुपये कमवले होते। आणि आता ह्या चित्रपटाने मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटाने 72 लाख रुपये कमवलेले आहे आणि या कलेक्शनला मागे टाकलेला आहे। रणपती शिवराय स्वारी या चित्रपटाला मागे टाकलेला आहे आणि हा टॉप 10 चित्रपटामध्ये आता हा 9व्या क्रमांकावर आलेला आहे चित्रपट। या चित्रपटाचं बजेट 60 कोटीचा आहे आणि हा चित्रपट आता थिएटरमध्ये चालू आहे। तुम्हाला पाहायचा असेल तर पाहू शकतात। हा चित्रपट थिएटरमध्ये लागलेला आहे। 2026 मधले दमदार ओपनिंग करणारे 10 चित्रपटाबद्दल जाणून घेऊया। पहिल्या क्रमांकावर हा राजा शिवाजी हा चित्रपट आहे। त्याने 37 कोटीची कमाई केलेली होती ओपनिंग डेला कलेक्शन मध्ये आणि देऊल बन या चित्रपटाने 15 कोटी 75 लाख रुपये कमवले होते आणि तुंबाची मंजुलाने 3 कोटी 25 लाख रुपये कमवले होते आणि घबाड कुंड या चित्रपटाने 2 कोटी 43 लाख रुपये कमवले होते। कांती ज्योती मराठी माध्यम विद्यालयाने 2 कोटी 2 लाख रुपये कमवले होते। अगबाई काय म्हणता सासूबाई या चित्रपटाने 1 कोटी 8 लाख रुपये कमवले होते आणि 7व्या क्रमांकावर भूतम भयम या चित्रपटाने 1 कोटी 48 लाख रुपये कमवले होते आणि सुपर डुपर हा चित्रपट 8व्या क्रमांकावर आहे। त्याने 75 लाख रुपये कमवले होते आणि मामाच्या गोव्याला जाऊया हा चित्रपट 9व्या क्रमांकावर आहे। त्याने 72 लाख रुपये कमवले होते आणि 10व्या क्रमांकावर हा चित्रपट रणपती शिवराय स्वारी हा चित्रपट आहे। त्याने 64 लाख रुपये कमवले होते। हे 10 चित्रपट स्टॉक मधले ओपनिंग डे कलेक्शन करणारे चित्रपट आहे। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत। बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल। मामाच्या गोव्याला जाऊया हा चित्रपट अंकुश चौधरीचा चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये आपल्याला कुशल बद्रिके आणि संतोष जुलेकर हे आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळत आहे। या चित्रपटाची गोष्ट मित्रांच्या गोवा ट्रिप भोवती फिरते आणि आता या चित्रपटाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। या चित्रपटाने पहिल्या दिवशी 8 लाख रुपये कमवले होते, दुसऱ्या दिवशी 23 लाख रुपये कमवले होते आणि तिसऱ्या दिवशी 41 लाख रुपये कमवले होते आणि या चित्रपटाने एकूण 72 लाख रुपयाची कमाई केलेली आहे आणि वीकेंडचा ग्लास कलेक्शन या चित्रपटाने 84 लाख रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने रणपती शिवराय स्वारी या चित्रपटाने वीकेंडला 64 लाख रुपये कमवले होते। आता ह्या चित्रपटाने मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटाने 72 लाख रुपये कमवलेले आहे आणि या कलेक्शनला मागे टाकलेला आहे। रणपती शिवराय स्वारी या चित्रपटाला मागे टाकलेला आहे आणि हा टॉप 10 चित्रपटामध्ये आता हा 9व्या क्रमांकावर आलेला आहे चित्रपट। या चित्रपटाचं बजेट 60 कोटीचा आहे आणि हा चित्रपट आता थिएटरमध्ये चालू आहे। तुम्हाला पाहायचा असेल तर पाहू शकतात। हा चित्रपट थिएटरमध्ये लागलेला आहे। 2026 मधले दमदार ओपनिंग करणारे 10 चित्रपटाबद्दल जाणून घेऊया। पहिल्या क्रमांकावर हा राजा शिवाजी हा चित्रपट आहे। त्याने 37 कोटीची कमाई केलेली होती ओपनिंग डेला कलेक्शन मध्ये आणि देऊल बन या चित्रपटाने 15 कोटी 75 लाख रुपये कमवले होते आणि तुंबाची मंजुलाने 3 कोटी 25 लाख रुपये कमवले होते आणि घबाड कुंड या चित्रपटाने 2 कोटी 43 लाख रुपये कमवले होते। कांती ज्योती मराठी माध्यम विद्यालयाने 2 कोटी 2 लाख रुपये कमवले होते। अगबाई काय म्हणता सासूबाई या चित्रपटाने 1 कोटी 8 लाख रुपये कमवले होते आणि 7व्या क्रमांकावर भूतम भयम या चित्रपटाने 1 कोटी 48 लाख रुपये कमवले होते आणि सुपर डुपर हा चित्रपट 8व्या क्रमांकावर आहे। त्याने 75 लाख रुपये कमवले होते आणि मामाच्या गोव्याला जाऊया हा चित्रपट 9व्या क्रमांकावर आहे। त्याने 72 लाख रुपये कमवले होते आणि 10व्या क्रमांकावर हा चित्रपट रणपती शिवराय स्वारी हा चित्रपट आहे। त्याने 64 लाख रुपये कमवले होते। हे 10 चित्रपट स्टॉक मधले ओपनिंग डे कलेक्शन करणारे चित्रपट आहे।